श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार आलेला आहे. आपल्यावरती लक्ष्मीची कृपा व्हावी, आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी, पैसा सुख समृद्धी यावी म्हणून मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. हे व्रत इतकं प्रभावी मानलं जातं की हे व्रत केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे. मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपूर्णपणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यामध्ये आपल्याला होता होईल एवढी माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. तर या महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं आहे. या महिन्यामध्ये येणारी एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, त्यासोबतच गुरुवार हे जे वार आहे तर त्या दिवसाचं जे महत्त्व आहे तर ते या मार्गशीर्ष महिन्यामुळं आणखीनच वाढत असतं. एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि हा जो महिना आहे तर तो देखील भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जातो. आणि या प्रत्येक गुरुवारचं जे महत्त्व आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे गुरुवार. आणि या प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आपल्या घरामध्ये आणि या दिवशी उपवास करायचा आहे. पण या प्रत्येक दिवशी असा एक ठराविक वेळ असते, काळ असतो जो अशुभ मानला जातो. राहू काळाची जी आहे तर तो प्रत्येक दिवशी राहू काळ जो आहे तर तो येत असतो आणि ही अशुभ वेळ जी आहे तर ती राहू काळ म्हणून ओळखली जाते. आणि तो राहू काळ उद्या गुरुवारी सुद्धा आलेला आहे आणि म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी या 2 तासाच्या राहू काळामध्ये या लक्ष्मी व्रताची पूजा मांडणीही करायची नाही किंवा उद्यापन सुद्धा करायचं नाही. आपल्या घरामध्ये सुवासिनी महिलांना सुद्धा या वेळेमध्ये भोजन जे आहे तर ते चुकूनही द्यायचं नाही. यामुळं आपल्या घरात दुःख दारिद्र्य येईल, आपल्या घरातून लक्ष्मी काढता पायी घेईल. तर या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कोणता असणार आहे, राहू काळ कधी सुरू होणार, कधी संपणार, आणि ज्यांचे बघा मार्गशीर्ष महिन्यामधील 4 गुरुवार आलेले आहेत त्यातील एक जरी गुरुवार सुटलेला असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही बाहेरगावी असाल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, तर अशा अडचणी आलेल्यांनी 4थ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावं का याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची आणि सुंदर माहिती असणार आहे, त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो इतरांना देखील म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. शेअर करायला अजिबात विसरू नका. यामुळे जी तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळालेली आहे ती इतरांना देखील मिळेल आणि त्यांच्यापर्यंत देखील नक्कीच पोहोचेल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण जे महालक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी करतो तर ती या गुरुवारच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तर तो मानला जातो. बघा, गुरुवारी या व्रताला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी यावी, अखंड लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी, आपल्या घरामध्ये धनवैभवाची ऐश्वर्याची कमी पडू नये यासाठी हे व्रत जे आहे तर ते प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये करत असते. तर बघा, राहू काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो आणि उद्या गुरुवारी सुद्धा राहू काळ आलेला आहे. या महिन्यात आपण जर हे व्रत केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होतात. आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. तसेच या व्रतानं आपल्या घरात शांतता टिकून राहते, कुटुंबाचं आरोग्य तर सुधारतंच आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही. त्यासोबतच बघा, या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, म्हणजे उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. पण आपला उपवास आहे, व्रत आहे म्हणून आपण आपले केस या दिवशी चुकूनही धुवायचे नाहीत किंवा आपल्या घरामधील जी फरशी आहे तर ती देखील आपण या दिवशी चुकूनही पुसून काढायची नाही.
फक्त पूजा मांडण्याची जी जागा आहे तर त्या जागेवरती थोडंसं पाणी शिंपडून तेवढीच जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. छानशी रांगोळी काढायची आहे. त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवून आपल्याला विधिवत ही जी पूजा आहे तर ती मांडून घ्यायची आहे. आता हे सर्व आपल्याला सकाळी करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यामधील ही पूजा सकाळीच मांडतो किंवा संध्याकाळी मांडत असतो. तर सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. तर ही वस्तू टाकल्यानं आपला गुरुग्रह हा जो आहे तर तो मजबूत होत असतो. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी न विसरता, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण न विसरता आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जे आहे तर ते चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. आता पूजा मांडायची तर ती सकाळच्या वेळी मांडायची. आता सकाळची जी वेळ आहे तर ती बघा, सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपण या व्रताची पूजा मांडणी कधीही करायची आहे. दुपारच्या वेळी आपण चुकूनही ही जी पूजा आहे तर ती मांडायची नाही. दुपारचा प्रहर जो आहे तर तो चांगला नसतो. त्यामुळं आपण एकतर सकाळी मांडायची किंवा संध्याकाळी मांडायच्या. आता बघा, कारण की 24 तासाच्या काळाचं वर्गीकरण किंवा विभाजन जे हे विभाजन आहे तर ते केलेलं असतं. प्रत्येक दिवशी राहुकाळ हा असतोच. राहुकाळ हा अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजापाठ केले जात नाहीत आणि या काळात आपण जर चुकून पूजा केली, पाठ केले तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अजिबात मिळत नाही. तर बघा, पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की राहुकाळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो आणि ज्यामुळे ग्रहण निर्माण होतं. त्यामुळं जर आपण ही जी पूजा आहे तर ती या अशुभ काळामध्ये म्हणजे राहू काळामध्ये केली तर त्याचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनावरती वाईट परिणाम पडत असतो. आपल्या कुंडलीमधील जे ग्रह आहेत त्याच्यावरती वाईट परिणाम पडत असतो आणि आपण जी पण पूजा करतो किंवा सेवा करतो, पूजापाठ करत असतो तर त्याचं अजिबात फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच आपण हा जो दिवस आहे तर तो उद्यापनाचा दिवस आहे. आपण 4 गुरुवार केलेले आहेत आणि हा जो गुरुवार आहे तर तो शेवटचा गुरुवार आहे, चौथा. आणि कोणतीही पूजा केली तर त्याचं उद्यापन जे आहे बघा तर ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं होणं खूप महत्त्वाचं असतं. जे व्रत करतो त्याचं उद्यापन जे आहे तर ते योग्य पद्धतीनं झालं, व्यवस्थित झालं तरच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. कारण की हे जे गुरुवारचं व्रत आहे तर ते संकल्पयुक्त केलं जातं, संकल्प घेऊन केलं जातं. आपली कोणती तरी इच्छा आहे ती मनामध्ये धरून आपण ती पूर्ण करण्यासाठी आपण हे संकल्प घेऊन व्रत करत असतो आणि म्हणूनच आपण जर या शुभ काळामध्ये पूजापाठ केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अजिबात मिळणार नाही. जो वाईट काळ असतो तर त्याच्याशी आपला संबंध असतो आपल्या ग्रहांचा आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कोणतीही पूजापाठ केले जात नाहीत. पूजापाठ करणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं. तर उद्या गुरुवारी राहुकाळ हा दुपारी 1:35 तो दुपारी 2:53 असणार आहे. साधारणतः बघा 1.5 तासाचा हा जो काळ आहे तर तो असणार आहे आणि या 1.5 तासाच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा मांडायची नाही किंवा या व्रताचं उद्यापन देखील करायचं नाही. आपल्या घरामध्ये सुवासिनी महिलांनासुद्धा अजिबात बोलवायचं नाही. त्यासोबतच बघा, आपला जर एखादा गुरुवार जो आहे तर तो म्हणजे आपण उपवास केलेला आहे पण आपण पूजा मांडलेली नसेल, आपल्याला सूतक असेल, मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण उद्यापन करावं का? तर आवर्जून आपल्याला या चौथ्याच गुरुवारी म्हणजे उद्यापन आहे तर ते उद्याच्या दिवशी करायचं आहे. जर एखाद्या महिलेला मासिक धर्म आलेलं असेल तर अशा वेळी घरातील इतर व्यक्तींनी या व्रताचं उद्यापन केलं तरीही चालतं. तर बघा, सकाळी पूजा करणाऱ्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत कधीही पूजा करायची आहे. तुळशीचा जो शुभ मुहूर्त आहे तर हा सकाळी 8:25 ते 10:13 असणार आहे आणि हा देखील पूजा मांडणीसाठी खूप शुभ मुहूर्त आहे. आता बघा, मी तर सांगेन की या लक्ष्मी व्रताचं जे उद्यापन आहे तर ते तुम्ही सायंकाळच्या वेळी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. कारण की घरात लक्ष्मी येण्याची संध्याकाळची वेळ जी आहे तर ती 6 वाजल्यापासून सुरू होते आणि 7 वाजेपर्यंत असते. या काळामध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये लक्ष्मी वास करत असते, घरात प्रवेश करत असते. अशा वेळी जर आपण सुवासिनी महिलांना आपल्या घरामध्ये बोलवलं, गोडधोडाचं जेवण दिलं आणि
या व्रताचं उद्यापन जर केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला दुपटीनं मिळत असतं. कारण की सुवासिनी महिला ज्या आहेत तर त्या साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात. आणि आवर्जून तुम्ही प्रयत्न करा सायंकाळच्या वेळी या व्रताचं उद्यापन करायचं किंवा आपल्या घरामध्ये पूजा मांडायची. आता बघा, या जो राहुकाळ आहे 2 तासाचा, तर या 2 तासाच्या काळामध्ये आपल्याला पूजा देखील मांडायची नाही आणि उद्यापन देखील करायचं नाही. तर ही जी माहिती आहे तर ती अतिशय महत्त्वाची होती. त्यामुळं मी तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही या वेळेमध्येच तुमच्या घरामध्ये पूजा मांडा, उद्यापन करा. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तर तो इथेच संपवते. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.